गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग मी असा स्पेशली ठेवला आहे कारण की मला खूप दिवस झाले गिरनारचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा होता. तर ॲक्च्युली मी जाऊन आली आहे काहीतरी 5-6 तारखेला रिटर्न आलेली. त्याच्यानंतर मी खूप बिझी होती कारण माझ्या क्लासेसचं शेड्यूल वगैरे खूप बिझी होतं कारण मी 8 दिवस सुट्टी घेतलेली त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर क्लासेस झालं. त्याच्यानंतर मग परत मी 2-4 दिवस गावाला गेलेली. त्याच्यामध्ये पण मला काय जमलंच नाही व्लॉगिंग करायला. सो माझं गिरनारचं एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही 2 तारखेला जुनागडला उतरलेलो. माझा थोडासा घसा बसला आहे कारण की मी गावाला गेले त्याच्यामुळे मला याच्यामुळे माझा घसा बसतोच. सो थोडासा छोटा येईल आवाज माझा. तर आम्ही जुनागडला उतरलो आणि नंतर आम्ही सकाळी 7 वाजता उतरलो आणि त्याच्यानंतर मग आमचं असं होतं की दुपारी आम्ही गिरनार चढायला घेणार करून. तर आम्ही दुपारी गेलो तर रोपवे बंद होता कारण क्लायमेटचं इश्यू होतं तिकडे थोडंसं म्हणजे वातावरण रेनी सीझनसारखं होतं तिकडे. त्याच्यामुळे मग आम्ही दुपारी काय गेलोच नाही. मग दुपारी आम्ही असा प्लॅन केला की गिरनारमधले सगळे मंदिरं, छोटे छोटे मंदिर आहेत ते सगळे बघून यायचे करून. तर मग ते बघितले. मग आमचं गिरनार राहिलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही दुपारी गेलोच नाही कारण रोपवेने आम्हाला जायचं होतं. म्हणजे आम्ही असं ठरलेलं की रोपवेने 5,000 पायऱ्या करायच्या आणि रोपवेच्या नंतर अजून 5,000 आहेत ते चढणार करून. तर आम्हाला ते बंदच भेटलं. त्याच्यानंतर मग आम्ही असा विचार केला ठीक आहे मग रात्री जाऊया. मग रात्री आम्ही 10:30 वाजता चढायला घेतलं गिरनार. आणि तिथे असं रूल्स होतं की बॅग चेकिंग, म्हणजे आम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन गेलेलो. परत थंडी वाजेल म्हणून स्कार्फ आणि शॉल नेलेली. तर त्यासाठी त्या लोकांनी तिकडे खालती बॅग चेकिंग केले. त्याच्यामध्ये असं होतं की जर आपले बिस्लरीचे बॉटल्स असतात प्लॅस्टिकचे ते तिथे अलाउड नव्हते. म्हणजे त्यांच्याकडचे जे फॅब्रिक काय बोलते मी, थोडेसे जाडवाले बॉटल्स असतात ना प्लास्टिकचे, ते अलाउड होते. तर मग आम्ही ते बॉटल्स वगैरे काढले. मग त्याच्यामध्ये आमचे एनर्जी ड्रिंक वगैरे होते, म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर होती, ग्लुकोन डी होती, असं सगळं होतं आम्ही ठरलेलं. आणि जे बिस्किटचे रॅपर्स होते आणि वेफरचे पॅकेट्स होते ते पण त्यांनी काय केलं असेल की बिस्किटचे रॅपर्स फोडून ते वेफरचे पॅकेट्स पण फोडून एका पिशवीमध्ये सगळं मिक्स केलं. आणि आम्ही त्याच्यामध्ये नेलेलं नाचोस, बॉर्बन बिस्किट, मूग डाळ वगैरे वगैरे खूप सारं नेलं आणि ते सगळं मिक्स केलेलं त्या लोकांनी. त्याच्यानंतर आम्ही चढायला घेतलं. मग चढताना असं काय वाटलं नाही आम्हाला, म्हणजे सगळे एकत्र चढलं. पण काय झालं नंतरला मग आम्ही चढत गेलो. मग आम्ही फक्त 4च लेडीज पुढेच होतो. मग आम्ही चढलो आणि नंतर म्हणजे मध्ये थांबत होतं कारण की पाय दुखत होतं आणि सपोर्टला आमच्यासोबत काठी होती. ती मेन सपोर्ट होता आमचं, कारण की ती नसती तर एवढं आम्ही चढलो पण नसतं आणि उतरलं पण नसतं. मग हळूहळू चढत गेलो. मग ऑलमोस्ट आम्ही पोचलो अर्ध्या ह्याच्यामध्ये तरी, म्हणजे 1,000-2,000 पायऱ्यांपर्यंत पोचलो. त्यानंतर आम्हाला एक आजी दिसली, म्हणजे असेल त्यांचा एज जास्त असेल ते होत्या. आणि ते चढून म्हणजे आय थिंक ते लोक सकाळी 7 वाजता काहीतरी चढायला घेतलेलं त्या लोकांनी. आणि आम्हाला ऑलमोस्ट ते लोक 12-1पर्यंत दिसले अर्ध्या ह्याच्यात. तर त्यांचे पाय अक्षरशः थरथरत होते, म्हणजे उतरताना पाय ऑलमोस्ट थरथरतातच. तर ते थरथरत होते. तर मग आम्हाला असं झालेलं की आमचं काय होणार आहे पुढे जाऊन. आम्ही मस्त चढतोय पण आम्ही येताना विचारच नाही केला काय की उतरायचं कसं. नंतर पुढे गेलो आणि मग आम्हाला लागलेली भूक. तर मी माझ्या मम्मीला म्हटलं की मम्मी काहीतरी खायला दे. आणि ते सगळं मिक्सिंग होतं तरी पण आम्ही काय ना काहीतरी त्यातलं शोधून खाल्लं. आणि आम्ही पोचलो कुठपर्यंत, आय थिंक मला त्याचं नाव नाही आठवते, अंबाजीधामच्या मंदिरापर्यंत पोचलो. आणि तिथे आम्हाला नेमका रानडुक्कर भेटला. आणि मी नेमकी अशी फर्स्ट पायरीवर होती, माझ्यानंतर बाकीचे सगळे पाठीमागे बसलेले. आणि मी मस्तपैकी आरामात बसलेले कारण माझे खूप पाय दुखत होते. तर बसलो आणि रानडुक्कर दिसला आणि पहिलं मला असं जाणवलं की काहीतरी येतं आहे.
म्हणजे थोडीच शॅडो जाणवली आणि डायरेक्ट माझ्या तोंडातनं शब्दच निघाला डुक्कर आला करून. मी त्याला ऑलमोस्ट बघितलं पण नव्हतं, तरी पण माझ्या डोळ्यात म्हणजे तोंडात माझ्या असा शब्द झाला की डुक्कर आला. तसं जी मी पळाली भाई, सगळं तिथे सामान निमत सगळं तसंच ठेवलं, फोन हातात घेतला आणि मी पळाली. आणि आमच्यासोबत माझी दीदी होती आणि अजून एक होती ना पोरगी, ती पण पळाली. तिचा पण आयफोन तिने शिडीवरतीच ठेवून दिला आणि मग सगळे पळाले आणि माझी मावशी पडली, पण आमच्या मावशीकडे लक्ष नाही आहे की मावशी पडली. आम्ही आमचं पळतो, आमचा खाऊ पण होता तो पण तसाच ठेवला. मला तर त्या डुक्करने आम्हाला बघितलंसुद्धा नाही, तो त्याच्या वाटेने सरळ निघून गेला आणि तिथे खूप मोठं जंगल होतं बाजूबाजूला पूर्ण. तर मग म्हणजे असे सगळेजण असे बोलत आहेत की साक्षात देवच आलेत तुमच्यासोबत, असे सगळ्या म्हणजे आम्ही आमचा एक्सपिरियन्स सगळ्यांना सांगितला. तर त्याच्यानंतर मग आम्ही गेलो पुढे आणि रात्रीचे वाजले किती 2. काय काळोख होता त्या रस्त्यावरती की आम्हाला जे पायऱ्या होत्या त्या पण दिसत नव्हत्या अजिबात, एवढं डेंजर काळोख होतं. त्यानंतर कसं होतं, एक डोंगर चढल्यावरती दुसऱ्या डोंगरावरती म्हणजे दुसऱ्या डोंगरावरती मंदिर होतं गुरुदत्तांचं. तर मग एक डोंगर आम्ही पार केला कसा नंतरला जसं आम्हाला रानडुक्कर दिसला, त्यानंतर मी मम्मीला म्हटलं की आता थांबायचं नाही कुठेच, सरळ चालायचं. आणि आम्ही चाललो कंटिन्युअसली ते डायरेक्ट आम्ही 3:30ला मंदिराच्या इथे पोचलो. तिथे जे मी बसलो, जे पाय बी मोकळे करून बसलो, ते फुल झोपा काढल्या तिथे. कारण की भटजी तर आला, किती भटजी आले 7 वाजता, तोपर्यंत आम्ही तिथेच होतो. त्याच्यानंतर मग सगळं दर्शन वगैरे झालं. मग येताना रोपवे चालू झाला आणि रोपवेची पण गंमतच आहे की जेव्हा आम्हाला रोपवे पाहिजे होतं तेव्हा चालू नव्हता. म्हणजे देवाची पण अशी इच्छा होती की आम्हीसुद्धा त्याच्या दर्शनासाठी चालतच यावे, अशी त्यांची इच्छा होती. तर मग येताना आम्ही रोपवेने आलो. नंतर जे झोपलो घरी जाऊन, रूमवरती जाऊन, ते फुल म्हणजे नंतरला जे पाय दुखायला लागले की पायाने चालायला नव्हतं जमत आम्हाला. सोमनाथला पण आम्ही जबरदस्ती म्हणजे सगळे ठिकाणावरती उतरलो बसमधून आम्ही 3 जणी, कारण की ऑलमोस्ट पाय दुखत होते खूप. तर कसा वाटला माझा गिरनारचा एक्सपिरियन्स, तो लास्टपर्यंत बघा. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. चलो बाय.